नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला आज अशी सुरुवात केलीत. हे बघा, देवपूजा वगैरे सगळी झालीत. मस्त दूध साखरीचा नैवेद्य. काल फुलं आणलेली बघा, दादरवरून हार फुलं आणलेली. आता इकडे स्वामींना मला नाही घालता येते. अजून साहेबांचं आवरलेलं आहे. 9:30 झाले, म्हणजे देवपूजा वगैरे झालेत सगळे. छान सगळे बघा, प्रत्येक कलरचं फुलं आहे प्रत्येक देवांना. जर असं दादरला गेलं तर सगळी फुलं भेटतात. इथूनच जर आणायचं साधे सिंपल हार फुलं भेटतात. तर सगळं मस्त देवपूजा झाली. दूध साखरेचा नैवेद्य ठेवला. जेव्हा जेवण बनेल तेव्हा मग बाकीचं अशी धूप लावत असते रोज सकाळी. एक आठवशाम बाबाला गेले, तिकडनं आणलेले मी 2 डबे. मस्त वाटतं. आज देवार एकदम छान दिसतोय, असा भारी वाटतंय. इकडच्या समाईची एक वायर निघाली होती, ती माझा हात पोहोचे ना तिथे लावायला. साहेबांकडून आता लावून घेते. झाली. साहेबांना नाश्ता देत होते. त्यांना असे फळच देते कापून. आणि हे रामफळ एकदम पिकले. परवा जरा थोडेसे कच्चेच आणले होते, पण आता मस्त असं छान दबतं आहे. आता मी त्याला तोडून बघते आतमध्ये कसं काय. इकडे माझ्यासाठी ठेवलं आहे चहा. त्यांना पण होईल, मला पण दूध वगैरे गरम करून ठेवलं आहे. हे बघ, एकदम छान निघालेत मस्त. यामध्ये बिया खूप असतात, पण खायला साहेबांनाही खूप आवडतं, भरपूर आवडतं. अलगद असा देठ निघालाय, खूप छान पिकलेत मस्त. आणि हे आणलेलं आहे ना हे फळं, दीदीला तर एवढं आवडतं. आता तिला कापून ठेवलं. यांना थोडंसं, एक चिक्कू एवढं हे आणि रामफळ अर्ध खातील, म्हणजे नाश्ता होऊन जातोय. हे असं सगळं कापून ठेवलं त्यांना. सकाळी सकाळी पहिले एक तांब्यावर पाणी पितात, नंतर नाश्ता. आता दूध नाही घेते, सगळ्या फळांबरोबर दूध नाही देते. भिंती बाथरूम वगैरे धुवायची ना, भाभी काय करते, सगळं सामान बाहेर काढून घेते बघा. असं टपात भरून ठेवती आणि टोटली पुन्हा मग सगळं व्यवस्थित रचून आणि मशीन वगैरे झाकून ठेवते. हां, ती का भाभी मशीन पुढे पाणी नको जायला ना, तर असं मशीन वगैरे कोणत्या धुवायच्या कपड्याने झाकून ठेवते बघा. काचा वगैरे भाभी एकदम स्वच्छ करते. पूर्ण भिंती दरवाजा हे बघा ओलच आहे पूर्ण. पाणी वरती पूर्ण पाणी मारून स्वच्छ करून. नळ वगैरे, नळ दिखाव कैसे चकाचक करते. नळ वगैरे बघा किती चमकत आहे आपले नळ. खूप मेहनत करते भाभी. सगळे ह्या बॉटल बिटल धुवून पुन्हा वरती ठेवणार, आरसा वगैरे पुसून चकाचक करते. आता एवढं राहिले धुवून ठेवायचं. सकाळपासून तुम्हाला फक्त देवपूजा दाखवते, नाश्ता वगैरे. आता वाजले किती, 10:30 वाजले, बरोबर 10:30 वाजले. साहेब गेलेत, नाश्ता वगैरे करून त्यांचं झालं. भाभी लवकर आले. बाथरूम वगैरे धुवायचे असेल ना तर भाभी लवकर येते. आता आज बाथरूम वगैरे धुवायचे होते आणि काही काही एक्स्ट्रा कामं असेल तर मग लवकर येते. आणि माझं जेवणाचं आवरोपर्यंत भाभी तिचे कामं करून घेते. आता मशीन होती तोपर्यंत तिने बाथरूम धुवून घेतलं. मग कपडे वगैरे सुकायला घालणार. नंतर मग लाद्या वगैरे पुसून खाली जाऊन येणार. एकदा 7 माळ्यावर अर्ध्या तासाचं काम असतं. खाली फक्त कपडे धुवायचे असतात भाभीला, ते करून येते. तोपर्यंत माझं जेवण बनवून होतं आहे. देवपूजा वगैरे केल्या जरा मनाला समाधान लागलं. असं एकदम छान पूजा झाली ना तर बरं वाटतं. इकडे सगळं पहिलंच मी आवरून घेतलं. इथे हे सगळं बेडशीट वगैरे पण भाभीच आवरती, पण आता ती नव्हती येत तोपर्यंत मी इथलं आवरून घेतलेलं. आणि आता जेवणाला सुरुवात करायची. जेवणामध्ये साध्या सोप्या 2 भाज्या आहेत. आता बघू काय काय. आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ गेले. दीदीला खूप प्रेम दिलं, बऱ्याच ताईंनी खूप प्रेम दिलं. दीदी खूप छान आहे, दीदी खूप वाचले, खूप खूप दीदीने वाचलेलं कमेंट बोलती खूप छान. सगळ्याचे खूप छान प्रेम देतात. तुम्हाला सर्व ताईंची खूप मनापासून आभारी ताईंनो. पण माझे रिप्लाय नाही येत आहे. मनापासून पुन्हा सॉरी बोलते. इकडे तिकडे जाऊन आली, काय झाली, घरात कामं वाढलेले असतात आणि त्यामध्ये मग मोबाईल घेऊन रिप्लाय देत बसायला मला इतका वेळ मिळत नाही. तर जसं जसं वेळ मिळत तसं एक एक ताईला रिप्लाय देत जाईन मी. तर चला आता किचनमध्ये. चला झाली आता इकडे सुरुवात. बघा तयारी करून ठेवली. बनवायची आहे मला हे ज्या शेंगा आणलेल्या गावठी, आपल्या गवारीच्या काट्याच्या शेंगा. तर हे बनवायच्या धुवून ठेवल्या. इकडे कढई गरम व्हायला ठेवली. पण रात्री मी खिचडी भात बनवला होता, तो राहिला एवढा, मग मी गरम करून ठेवला. आता आज काही साधा भात बनवणार नाही. रात्री काही कुठली मी रेसिपी नाही घेतली बघा. संध्याकाळचं मी शक्यतो काही घेतच नाही लवकर. वाटाणा बटाटा शेंगदाणे तुरीची डाळ वगैरे घालून असा फोडणीचा भात केलेला. आणि हे वाटण करून ठेवलं बघा. तुम्हाला माहिती मी असं वाटण करून ठेवत असते. ते रात्रभर बाहेर ठेवलं आणि आता फ्रीजमध्ये ठेवून देणार मी. यामध्ये
कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, सफेद तीळ सगळं असं वाटून चांगलं भाजून घेतलं, तेलामध्ये वाटून घेतलं आणि चांगलं परतून ठेवलं. मीठ आणि थोडीशी हळद घालून परतून ठेवलं बघा. आता हे मला 8-15 दिवस तरी काही टेन्शन नाही. अशी पूर्वतयारी थोडीशी करून ठेवली तर बरं पडतं. तर हे झाले आणि आता तेल संपले किटलीमधला. भाभीने कालच केटली घासून ठेवली. तेल पण या डब्यात जेवढं आहे तेवढंच ओतून घेते. मागवलंय हे आपलं शेंगतेल असतं ताईंना, मी तुम्हाला नेहमी सांगत असते. म्हणजे डब्यामध्ये पाणी घालून थोडंसं, हे बघा हे गुलाबचा डबा असतो, त्यात थोडंसं पाणी घालून भाजीला टाकून देणार म्हणून तेल काढून घेतलं मी आता. आणि यामध्ये जे आळूच्या वड्या 2 राहिलेल्या त्या पण तळायच्यात. तर आता एकाच कढईमध्ये सगळे कामं होऊन जातील म्हणून सगळं काढून ठेवलं वरती. आता कढईमध्ये तेल घालते आणि थोडंसं राहिलं तरी लगेच त्यातच त्या तेलामध्ये भाजी होऊन जाईल. आळूच्या वड्या तळायला घेते. तर बघा, मी परवा पण दाखवलेलं तेल एकदम मी कडकडीत गरम होऊ देत असते आणि त्यानंतरच आळूची वडी टाकते. अशा पातळ पुरा कापून घेतल्या, परवाच दाखवल्या, पण आता तळते तर दाखवते ताईनो. कडकडीत तेल असेल तेव्हा वडी सुटत नाही. मी तेव्हा पण सांगितलं आणि आता पण सांगते. तेल थंड असेल ना तर विरघळते. आणि मला ना आता चिमणी चालू आहे ताईनो. खूप ताई बोलत होते का ताई रेसिपी दाखव. ताई पूर्ण रेसिपी दाखवली, पण काय झालं फक्त पीठ भिजवताना ती क्लिप ॲड नाही झाली. त्यामध्ये पीठ भिजवताची क्लिप घ्यायची ना, ती राहून गेली. तर आता या सगळ्या मस्त तळून घेते आणि एक राहिली ती कापून घेते. अशा उकडून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या ना किती पण दिवस खाऊ शकता तुम्ही. आणि खूप जास्त असेल तर फ्रीजरला ठेवते, पण आता मी नॉर्मलच ठेवलेले होते. भाभीचं चाललेलं आधी पुसायचं काम. भाभी गावी जायची ना, तर म्हणून आई तेवढे कामं सगळे करून घेते, कारण नंतर मग माझ्या मागं पण जास्त व्याप नको. पण 1 महिन्यासाठी चालली बघा. बघितली तेवढ्या पोती, कोणीतरी बघितले, पण भेटती की येते की नाही माहिती नाही. एक दुसरी ताईला बघितलं की बाबा मी नाही तोपर्यंत 1 महिना भाभीचं काम कर. मागच्या वेळेस पण गेलेली भाभी गणपतीत, एक दुसरी ताई दिलेली भाभीने. आता कसं त्यांच्या गावी काही इलेक्शन वगैरे येतं म्हणून त्यांना जावं लागतं, नाही तर जाणार नव्हती भाभी. आळूच्या वड्या जर रोजही असेल ना तरी आपल्या घरात चालतात. रोज खायला कोणाला कंटाळा नाही येणार. खूप आवडतात आपल्या घरामध्ये. सगळ्या वड्या तळून झाल्या. अशा मस्त खरपूस भाजून घेतल्या, चांगल्या एकदम पातळ आणि एकदम लालसर छान भाजल्या तशा. आता हे तेलामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, लसूण चेचून ठेवलाय तो टाकते. आणखी काय इतका तेल घातलं नाही, बस होते. वड्या तळून राहिलं तेवढ्या याच्यामध्ये हे 2 टमाटे कापून ठेवले, त्यातला अर्धा तिथं टाकते. आणि दुसरी भाजी त्यासाठी एवढं ठेवलं. अचानक गॅस कमी झालाय, माहित नाही काय झालं. आता बोलावं लागेल. आता हे परतून घेते चांगलं. आता इथे कांदा टमाटा वगैरे चांगला परतलाय. थोडासा कढीपत्ता टाकते आणि थोडीशी कोथिंबीर. तिकडच्या कढई मी बारीक गॅसवर ठेवून दिली. आता इथे आपला हा कांदा लसूण मसाला 1.5 चमचावर टाकलाय. धना पावडर थोडीशी घातली आणि हळद पावडर, काश्मीरी पावडर यातली संपली. अर्धाचा चमचा आहे तेवढी टाकून देते, बस झाली. भाजीच थोडीशी आहे, 1 चमचाभर मीठ. थोडंसं पाणी टाकते. आणि आपल्या गव्हाच्या शेंगा धुवून ठेवल्यात मी. परतून घेते मसाल्यामध्ये. तर बघा फास्ट ठेवलेलं, अजिबात वाटतच नाही की गॅस चालू आहे. पण ते अर्बनवाले येतात ना ताईंनो, याचा मी बर्नर बदलवलाय मागे बघा. ऑपरेशन झालं त्यानंतर याचा बर्नर अचानक काय माहिती असं खालून जाळ निघत होता सगळा साईडनी. तर त्यांना बोलवलं, 850 रुपये घेतले, पण एका दिवसात लगेच सगळं व्यवस्थित करून दिलं. पण आज कमी का झाला माहिती नाही. तर आता हे तेलाच्या डब्यामध्ये थोडंसं पाणी घालणार
अर्धा ग्लासभर पाणी. तेलाचं सगळं मग निघून जातं. बस एवढंच पाणी पाहिजे भाजीला. आता नंतर शेंगदाणा कूट घालणार आहेत. एक शेंगदाण्याची भाजी आणि एक बिना शेंगदाण्याची करणार आहेत. आता याला मी असं तेवढ्या पाण्यामध्ये शिजू देते. आता ही कढई तिकडे ठेवते आणि तिकडची कढई इकडे घेते. असं चाललंयच आता, कारण याला बारीक गॅसवर करायचे काम. तोपर्यंत इकडे या भाजीला इथे तेल घातले बघा. इथे थोडंसं तेल जास्त घातलंय मी. तिकडचा गॅस बारीकच ठेवलाय. आता इथे पण सेम फोडणी तीच आहेत. मोहरी बघा, तेल तापलं खूप. जिरं भरपूर असं जिरं घातलंय. लसूण आणि कढीपत्ता एकत्रच टाकते. आणि टमाटा परतून घेते, चांगला परतून घेते. यावरच कोथिंबीर टाकून देते. या भाजीला काही पाण्याची गरज नाही. इथे नाही पाणी वापरणार आहे. काय बनी परवा आणलेली ही पापडी. एक गावठी वाल नाही, आपला वाल नाही, याला ती चपटाच्या शेंगा असं बघायला माहिती आहे ना काही. वालाची शेंगाची थोडी फुगलेली असे तो गावचा आपला गावठी वाल असतो. याच्यामध्ये बियाच भरपूर निघाले. काही काही जाड शेंगा होत्या, त्याच्या बिया काढून घेतल्या. स्वच्छ चांगलं धुवून घेतलेलं बघा. चाळणीमध्ये फ्राय ठेवलेलं. आता याची मसाला इथे टमाटर जास्त परतून नाही देणार, कारण वाफेवर होणार आहे. त्यामुळे इथे डायरेक्ट आता लगेच मसाले घालणार आहे. तर बघा आता इथं मस्त हे फोडणी चांगली झाली. काश्मीरी पावडर नव्हती राहिली, ती काढून घेतली थोडीशी. हळद पावडर, जराशी धना पावडर घातली नावाला फक्त. अर्धा चमचा काश्मीरी पावडर आणि आपला कांदा लसूण मसाला हा 2 चमचे इथे. कारण हे तिखट असली भाजी तरी चालते. ती भाजी यशला बनवली गवारीची भाजी, तोही खात नाही म्हणून. त्याला आपली पापडी वगैरे ते काही आवडत नाही. आणि चमचाभर मीठ. आता याला पण बारीक गॅसवर बिना पाण्याचं होऊ द्यायचं. याला अजिबात पाणी नाही घालणार आहे. गवारला तरी थोडंसं घातले का तर पूड घालणार आहे, म्हणून चांगली मऊ झाली पाहिजे ते. याला अजिबात पाणी घालत नाही. या शेंगांना तरी नाही, नुसती अशी टमाट्यामध्ये परतून वाफेवर एकदम छान होती. उलटा ना इकडे खराब झाले म्हणून मी झारा घेतला, वड्या काढायला घेतलेला ना. परत तोपर्यंत गवारी बघू. गवार पण बघा तेवढ्या पाण्यामध्ये आता मस्त शिजली. शेंगा कूट घालायचं आहे, पण पहिलं याला झाकून एक साईडला करते. आणि कमी केलं गॅस. आता हे दोन्ही पण बारीक गॅसवर होते. आणि मी रात्री खिचडी भात आणि ही सफेद वाटाण्याची भाजी बनवली होती. याची रेसिपी मागे दिलेली म्हणून नाही केली. एकदम असा थोडासा रसा होता फक्त चपाती लावून खाण्यापुरता, एवढी उरली. म्हणून आज दुसरं डाळ भात वगैरे काही सुद्धा बनवलं नाही. ही गरम करायचीच मला, अजून फ्रीजमध्ये होते. कारण एवढा भात राहिलेला, इतका भात आहेत, भाजी आहेत, म्हणून सगळ्या सुक्या भाज्या आणि चपातीचं पण पीठ मळून ठेवलं बघा, हातानेच मळलंय. तर चला आता कूट घालते. बारीक गॅसवर तिकडे ठेवली. आता इथे मला चपात्या करायला घ्यायच्या. अर्धा ग्लासच पाणी घातलेलं, पण अशी लपतपीत करायची म्हणून बारीक गॅसवर चांगली शिजू दिली ती गवार मी. मस्त शिजली. आता मी नेहमी भाज्या शिजल्यानंतरच थोडंसं कूट घालते आणि जरा 2 मिनिटाचं झाकण ठेवत असते. 2 चमचे कूट घातले बस. हे अजून थोडंसं पाणी कमी होणार. झाकण ठेवून जरा होऊ दिलेत ना, तर शेंगा कूट चांगला मुरतो त्यामध्ये. बस झालं. आता हे होऊ देते. आणि आता मला चपात्या इकडे करावं लागणार आहे बघा, कारण याची फ्लेम इतकी कमी आहेत ना, चपाती भाजल्याच जाणार नाही. आता उलट हात होणार आहे इकडे माझा. ठीक आहे, हे करून घेते.
चपात्या वगैरे करून झाल्या, डब्यात भरल्यात. आणि भाजीचं कधीच गॅस बंद केला. म्हटलं आता एकदमच गॅसवरची कामं आवरून घ्यायची. तुम्हाला दाखवते. बिना पाण्याची भाजी बघा, एकदम छान झाली. फक्त सतत थोड्या थोड्या वेळाने झाकण काढून हलवत राहायची. टमाट्याने अशी चांगला ओलसरपणा येतो आणि मस्त शिजून जाते छान. हे बघा भारी शिजलेत. डब्यात काढून घेते. आज गॅसने खूप दमवलं ताई ना मला. इकडची कढई तिकडे, तिकडची इकडं, आणि चपात्या करायला उलटा हात पडत होता त्या बाजूला. तर उशीर झाला थोडासा मला. इतकाच माझं आवरून जातं. ही पापडीची भाजी असं छान मस्त कलर आलाय. अशी लागते साहेबांना. यात शेंगदाणे नाही, टमाटा नाही, आपला फक्त टमाटा आहे, कांदा वगैरे काहीच नाही. अशी प्लेन भाजी त्यांना खूप आवडते आणि दीदीची पण आवडतीची भाजी आहे. तर हे झालेत. आणि रात्रीची वाटाण्याची भाजी होती बघा, ती पण मी अशी तव्यावर गरम करून घेतली. अशी तव्यावर गरम, चपात्याचं गरम तवा तेव्हाच टाकली आणि ते भाभीला ठेवलाय चहा. भाभी आता खाली गेले, तो येऊपर्यंत चहा मस्त असा उकळतो आणि चांगला छान घट्ट होतो. आता बारीक गॅस करून ठेवणार आणि दूध टाकून ठेवणार, म्हणजे चांगला घट्ट होतो. राहिलेलं दूध थोडंसं वाटीत काढून ठेवते, म्हणजे साहेबांना आज दूध नाही दिलं म्हणून थोडंसं राहिलं. दीदीला प्रोटीन वगैरे देते, दीदीला पण फ्रूटच दिलं खायला. असं काढून इथे झाकून ठेवलेत. भाजी आत्ताच काढली, अर्धच झाकण ठेवलंय, गरम आहेत. आणि आळूवड्या वगैरे थंड झालेत आता बघा, थंड झालेत म्हणून आता झाकण ठेवून दिलं. आणि गवारीची भाजी, या खाली भात आहेत, रात्रीचा फ्राय केलेला भात आहे. आता ही वाटाण्याची भाजी पण झाकून ठेवायची. इथं चपात्या तर असतात, थोडंसं गरमच असं अर्धे झाकण ठेवले तर खराब नाही होत, नाही तर राहिलं तर खराब होतं. आता हा चहा बारीक गॅसवर उकळतोय बाबीचा. आता इकडे दीदीला मी खायला दिलेलं, इकडे बसलेत बघा ते, तिचं चाललंय काम. रामफळ होतं, चिकू वगैरे तिला पण काढून दिलं, कारण अर्धं रामफळ साहेबांनी खाल्लं, अर्धं राहिलं ते तिला दिलं मी पण खाल्लेलं थोडंसं. खूप गोड होतं, साखरेसारखं गोड होतं एकदम मस्त. ठीक आहे, आता हिचा नाश्ता वगैरे होतोय. आता जायचं नाही कामावर म्हणून आरामात उठवते मी तिला. पप्पा गेल्यानंतर उठवत असते. असू द्या, खूप धावपळ झाली तिची, भरपूर धावपळ झाली, त्यामुळे रिलॅक्स होऊ देते कामावरचे. पण माझं असं असतं की उठून थोडंसं व्हायचं, सारखं झोपून नाही राहायचं. म्हणून अजून एवढी व्यवस्थित नाही झाली तब्येत इतकी नाही, पण मी तिला बाहेर कुठं कुठं नेते, तिच्यामुळे मी बाहेर जाते हल्ली. आता जेजुरीला वगैरे तिला पण किती दिवस नेलं नव्हतं, जरा घराच्या बाहेर काढलं ना थोडंसं. आता परवा पण तिचा चेहरा अजिबात येण्यासारखा नव्हता बघा, पण यश बोला चल जाऊया, तिला बरं नाही वाटत आहे, आपण जाऊया. जिममध्ये जाऊन मला फोन केला, बोला ही सारखी घरात अशी झोपूनच राहणार, त्यापेक्षा आपण जाऊया. अचानक ठरवलं आणि लगेच गेलो. मग आता पुन्हा घेऊन जाणार आहे तो, काय माहिती आता पुन्हा कुठं येतोय बघूया. पण थोडंसं का तरी आज 1 वर्षभर नुसत्या नाईट करून करून पूर्ण तिची म्हणजे म्हणतात ना तब्येत एकदम वीक होऊन गेलीत. सारखे सलाईन, सारखे इंजेक्शन. आता तुम्ही तुम्हाला दाखवत पण नाही हल्ली, तिला इंजेक्शन वगैरे सलाईन देते, आता नाही दाखवत. 2-3 वेळा दाखवलं असं वाटतं काय तेच पण सारखं असं ते चालूच आहे. पप्पा घेऊन जातात, काय करणार आता, तिच्याकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे ना. वीक झाली, खूप वीक झाली ती. ठीक आहे ताई नो, चला आता जेवढा व्हिडिओ झाला आहे तेवढा झाला, साधा सोपा. आता भाभी जोपर्यंत आहे, अजून 8 दिवस भाभी आहे, तोपर्यंत तुम्हाला फक्त रेसिपीची आहे. नंतर भाभी गेली की मला थोडंसं काम असणार, मग साफसफाई असू द्या, काय असू द्या, कपडे वगैरे टाकणं, तेव्हा थोडेसे एक्स्ट्रा कामं तुम्हाला दिसतील ताई नो. पण आता जोपर्यंत भाभी करते तोपर्यंत मी तुम्हाला फक्त, आणि जरा माझी तब्येत पण कवर होती. आत्ता तर 1.5 महिना झाला आहे, ऑपरेशनला फक्त 1.5 महिना झाला आहे, आणि तरी मी इतक्या लवकर सगळे कामं करायला लागली. पण भीती पण वाटते, खूप लोड घेतला तर काही प्रॉब्लेम नको व्हायला. तर चला ताई नो, ठीक आहे, असू द्या, महाराजी कृपा आहे, सगळं व्यवस्थित आहे. ठीक आहे, चला आता या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.